नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावं या मागणीसाठी इचलकरंजी जवळच्या शिरढोणमधील शेतकऱ्यांनी गाव चावडीसमोर आज लाक्षणिक उपोषण केलं। सरकारनं मागणीबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। शासनानं थकीत कर्जदारांना सवलत दिली आहे। दुसरीकडे आर्थिक अडचणी, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, वाढता उत्पादन खर्च यासह विविध अडचणी असतानाही अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे। शासनाच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सवलतीच्या निर्णयामुळे वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी चूक केली का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। अशा प्रकारे सरकार दुजाभाव करणार असेल तर भविष्यात कोण कर्जाची परतफेडच करणार नाही। त्यामुळे शासनानं वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी होत आहे। या मागणीसाठी शिरढोणमधील शेतकऱ्यांनी गाव चावडीसमोर आज लाक्षणिक उपोषण केलं। या आंदोलनात कल्लाप्पा बालीघाटे, सुरेश सासणे, कल्लाप्पा शिवमूर्ती, दत्ता लाळगे, संजय हेरवाडे, मनोहर शिरसे, पिंटू आलासे, अण्णासो पाटील, अशोक टाकवडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते। आंदोलकांनी शासन निर्णयाबाबत संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळालंच पाहिजे यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। दरम्यान शिरोळचे सहाय्यक उपनिबंधक संदीप शिंदे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना शासनाला कळवण्याचं आश्वासन दिलं। यावेळी आंदोलकांनी सरकारनं मागणीबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। या आंदोलनाला गावातील विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता।